हाय फ्रेंड्स, मी वर्षास रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर उन्हाळा लागला आहे. या कडकडीत उन्हाळ्यामध्ये आज आपण मस्त बदाम शेक पाहणार आहोत. एकदम गाळ्यावर भेटते आणि याचा टेस्ट एकदम जबरदस्त येते. असं वाटणार नाही की तुम्ही हे घरी बनवलं, तर या पद्धतीने तुम्ही बनवसाल आणि वेळ पण खूप कमी लागतो. फक्त 5-6 मिनिटामध्ये हे बदाम शेक बनेल. तुम्ही ना चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बदाम शेक बनवण्यासाठी ही थोडे बदाम मी पहिले भिजू घालून घेतले आणि याची साल पण काढून घेतली. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये आपल्याला हे बदाम टाकायचे आहेत. यामध्ये थोडंसं दूध आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे. आता हे बदाम फिरून घेतले मिक्सरमधून, असं पेस्ट करून घ्यायची. थोडेसे जाडसर बी राहिली तरी चालेल. बदाम शेक बनवण्यासाठी ही 1 लिटर दूध घेतलं. म्हशीचं दूध आहे. गॅस ऑन केली आणि असं कंटिन्यू फिरवत राहू. आता हे हलकंसं गरम झालं की यातलं 1 नाही तर 2 चम्मच दूध काढून घेऊया. आणि कंटिन्यू असं फिरत राहू. आता गॅस वाढवून घेतली मी आणि जी साईडला कढईला मलाई लागलेली आहे ते अशी काढत राहायची. मस्तपैकी दूध उकाळून घ्यायचं. गॅस वाढवून घेतली की ते दूध आहे ते लवकर आटते आणि जी आपली प्रोसेस आहे बदाम शेक बनवायची ते पटकनी होते. गॅस चालू असली की गॅसच्या जवळच उभं राहायचं, नाहीतर पूर्ण दूध उसळू येते. आता मी इथंच उभे राहिले आणि कंटिन्यू असं दूध हलवत राहिले. जी साय आहे कढईला मलाई ते असं काढत राहायची आणि कढईच्या तळ्याला चम्मच न्यायचा, म्हणजे खालती चिटकले नाही पाहिजे दूध. कढईच्या तळ्याला सतत फिरवत राहायचं. आणि बदाम शेक बनवण्यासाठी म्हशीचं दूध घ्यायचं. याला मस्त अशी मलाई येते आणि घट्ट लवकर होते. गायचं दूध घेतले की अशी मलाई येत नाही आणि घट्ट लवकर होत नाही. एकदम पाणी पाणी दूध राहते ते. तर म्हशीचं दूध घ्यायचं. आता या दुधामध्ये आपल्याला 2 चम्मच कस्टर्ड घालायचे आहे. 1 लिटर दुधाला 2 चम्मच घेतली. अर्धा लिटर दूध असलं तर 1 चम्मच घेतली तरी चालेल. हे व्हॅनिला कस्टर्ड आहे. कोणत्याही कंपनीची घेतली तरी चालेल, पण व्हॅनिलाच घ्यायची. आता याच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे. असं चम्मचनी कंटिन्यू याला फिरवत राहायचं आणि जेव्हा दुधामध्ये घालायची असली तेव्हाच मिक्स करायची हे, नाहीतर अगोदर करून ठेवली तर त्याच्या गाठा बनून जातात. आता हे मिक्स केली. आता आपल्याला हे दुधात घालायची आहे आणि कंटिन्यू असं फिरवत राहायचं, नाहीतर त्याच्या गुठल्या लवकर जमून जातात. गॅस कम करून घ्यायची. सतत असं फिरवत राहायचं. आता हे टाकून घेतले मी. आता जे बदाम मिक्सरमधून काढले आहे ते घालायचे. पूर्ण टाकून घेते. बदामनी टेस्ट बी बदाम शेकचा चांगला लागतो आणि घट्ट पण लवकर होते, म्हणून थोडे बदाम मिक्सरमधून काढूनच घ्यायचे. थोडे बारीक करून बी टाकणार आहोत. हे थोडं पिस्ता आणि थोडे बदाम बारीक करून घेतले, पतले काटून घेतले, हे पण टाकणार आहे. प्यायच्या वेळेस जे हलकेसे तोंडात लागतात ते एकदम छान लागतात, तर ते असे बारीक बारीक करून घेतले. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घेतली, हे घालते. 1 लिटर दुधाला अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा लिटर दूध असलं तर थोडीशी कमी घ्यायची. आता या मिश्रणची मला याची कन्सिस्टन्सी ठीक दिसत आहे. आणखी थोडा वेळ फिरून घेऊया. आता गॅस मीडियम ठेवायची. आता यामध्ये अर्धा चम्मच वेलायची पावडर. वेलायची पावडर पण सर्वातून शेवटी घालायची, नाहीतर जास्त झाली तर त्याची चव एकदम बिघडून जाते. थोडीशीच घालायची. कंटिन्यू असं मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. त्याच्या गाठा राहिल्या नाही पाहिजे. आणि गॅस थोडी कमच करून घ्यायची कस्टर्ड पावडर टाकली तेव्हा. आता तुम्ही बघू शकता याची जे कन्सिस्टन्सी आहे ती एकदम थिक झाली आहे. एकदम घट्टसर झालं आहे आणि हे थंड झाले की आणखी घट्ट होते.
मी गॅस बंद करते आता. आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया. मस्त हे टेस्टी थंडगार मस्त बदाम शेक झाला आहे. तर तुम्ही पण बनवा. तुम्हाला पण नक्की आवडेल या कडकडी उन्हामध्ये ही बदाम शेक प्यायला. एकदम गाड्यावर भेटते तसंच झालं. आता मी हे आताच कढई खाली उतरून लगेच गिलासमध्ये तुम्हाला दाखवायसाठी काढलं. मी हे फ्रीजमध्ये ठेवलं की हे 1-1.5 तासामध्ये आणखी घट्ट होते आणि याचा टेस्ट बी एकदम छान येतो. तुम्हाला वाटलं तुम्ही असं बी पिऊ शकता थोड्या वेळानंतर थंड झालं की. आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. 1-1.5 तासाने प्या. एकदम थंडगार होते मस्त. मी ही ग्लास भरून मस्त फ्रीजमध्ये ठेवले आणि संध्याकाळी सर्वांना दिले. तर आवडला टेस्ट. एकदम वाटत होतं की हे घरी बनवलं आहे. एकदम सर्व म्हणत होते की हे असं वाटते बाहेरूनच विकत आणलं. एकदम छान झालं होतं. तर तुम्ही पण या पद्धतीने हे बदाम शेक घरी बनवा. व्हिडिओमध्ये दाखवले त्याचप्रमाणे बनवा. काहीच कमी जास्त होत नाही आहे. जास्त गोड पण नाही होणार आणि फिकं पण नाही होणार. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल बदाम शेकचा तर नक्की लाईक करा. आता हे थोडेसे बारीक बदाम कट करून घेतले आणि थोडे पिस्ता कट करून घेतले मी. हे सजावटीसाठी याच्यावरती थोडेसे ठेवते. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी भरपूर असे व्हिडिओ बनवले आहे उन्हाळी वाळवणचे. पापड आहे, बरंच काही काही आहे. लोणचं पण आहे आणि सांडगे पण आहे. तर ते पण बघू शकता तुम्ही. आणि सबस्क्राईब शेअर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.